आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे. त्यामुळे मी मारणारा किंवा मी करणारा ही समजूतच मुळात खोटी आहे. आत्मा मरत नाही आणि मारतही नाही. शास्त्रानुसार प्रत्येकाच्या वर्णाश्रमाप्रमाणे त्याला जे आवश्यक कर्म ती त्याने करणं हा प्रत्येकाचा धर्म. आणि म्हणून स्वधर्माला अनुसरून जे श्रेयस्कर आहे तेच कर असं सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आपण आता या 5व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकाकडे वळतोय. दुसऱ्या श्लोकात भगवंत सांगतायत, श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तियुक्त कर्म दोन्हीही मुक्ती देण्यासाठी चांगलेच आहेत. परंतु यापैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे. इथे काय सांगतात, हा जो संन्यास योग आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी अर्थातच कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही निःश्रेयस करावू हे निश्चित परिणाम कल्याणकारी आहेत. परंतु या दोन्हीमध्ये कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे. आता पहिलंच आहे इथे श्री भगवान उवाच, म्हणजे भगवंतांची वाणी आहे हे नक्कीच आहे. त्यामुळे अर्थात हे शास्त्र आहे नक्कीच आहे. आणि ही भगवंतांची वचनं असल्यामुळे कशी आहेत, ती सगळ्यांसाठी आहेत. ती वचनं भगवंतांची असल्यामुळे काळाने बाधित होत नाहीत. पूर्वी जशी लागू होती तशीच आजही आहे. खरंच आहे, सर्व परिस्थितीमध्ये देखील ती लागू असतात आणि म्हणूनच आपण ती आदराने स्वीकारली पाहिजेत. भगवंत या भगवद्गीतेमध्ये आणखीन एक महत्त्व आहे बरं का. भगवंत स्वतःच गुरुच्या रूपात इथे अवतरलेत. स्वतःच गुरु आहेत ते. आणि जेव्हा भगवंत आणि सद्गुरू एक होतात ना, तेव्हा शास्त्रांचे सिद्धांतसुद्धा त्याचा खरा अर्थ आपल्याला समजायला लागतो. हे नक्की आहे. आपल्याकडे जे अनेक उपनिषद आहेत ना, त्याच्यामध्ये एक श्वेताश्वेतर उपनिषद नावाचं महत्त्वाचं उपनिषद आहे. त्यात शेवटच्या श्लोकात असं म्हटलं आहे, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्ये ते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मना. म्हणजे ज्याच्या हृदयात भगवंत आणि गुरु यांच्याबद्दल समान भक्ती असते, त्याच्या अंतःकरणात जी शास्त्र असतात ते स्वतःचे सिद्धांत स्वतःच उलगडून सांगायला लागतात असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे खरंच आहे. आता गीतेमध्ये सुद्धा काय होतं बघा, भगवान श्रीकृष्ण हेच सद्गुरू आहेत. योगेश्वर कृष्ण आणि सद्गुरू एकच झाले तिथे. त्यामुळे काय होतं, भगवंतांची जी वचनं आहेत ती आपण जर श्रद्धेने आणि भक्तीने स्वीकारली ना, तर निश्चितपणे आपलं जीवन सुधारेल, यात काही शंकाच नाही. तर काय सांगतात बघा, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही इथे शब्द वापरलेत त्यांनी. हे दोन्ही शब्द शास्त्रीय आहेत बरं का. त्यामुळे भगवंत जे सांगतायत, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावभो, ही कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग परमकल्याणकारी आहेत नक्कीच. त्याचा वेदांतशास्त्राच्या दृष्टीने अर्थ काय होतो ना, हे सुद्धा प्रथम समजावून घेतलं पाहिजे. आणि मग त्याचा व्यावहारिक अर्थ तर आपण पाहणारच आहोत. आता काय होतं, ते काय म्हणतात, प्रथम अध्यात्मशास्त्र संन्यास कशाला म्हणतात ते बघूया. त्यांच्या दृष्टीने संन्यास म्हणजे काय, ब्रह्मस्वरूपामध्ये म्हणजेच स्वस्वरूपामध्ये कायम स्थिर राहणं हा आहे संन्यास. ह्यालाच म्हणतात अखंड समाधी. आता या संन्यासाच्या 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे की सविकल्पक समाधी किंवा सविकल्प संन्यास, दोन्ही काही म्हणा. यामध्ये साधक काय करतो, स्वतःपासून सुरुवात करतो आणि मग जे मी नाही ते नाकारत जायचं. आणि मग कुठपर्यंत जायचं, ते जे आत्मा नसून अनात्मा आहे ते नाकारायचं. आणि कुठपर्यंत पोचायचं, प्रत्येकात्मस्वरूपापर्यंत पोचायचं. प्रत्येकात्मस्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप, स्वतःचं स्वरूप. आणि या वैचारिक आणि चिंतनात्मक प्रक्रियेमध्ये काय होतं, हळूहळू देहतादात्म्य कमी होत जातं आपोआपच.
मी देह हा भ्रम मग राहत नाही. वृत्ती विषयरहित आणि रागद्वेषरहित होतात. म्हणजेच आवड नावड सर्व प्रकारची आसक्ती असते असते निघून जाते. यालाच म्हणतात सविकल्पक समाधी किंवा सविकल्पक संन्यास. निश्चित आहे. किंवा आपण साध्या भाषेत अहम ब्रह्मास्मीपर्यंत प्रगती झाली असं म्हणू शकतो. इतकं झालं की आता पुढे काय होतं, जेव्हा ही प्रत्येकात्म स्वरूपाची वृत्तीसुद्धा विरून जाते, नाहीशी होते. म्हणजे अहम ब्रह्मास्मीसुद्धा नाहीसं होतं. मनबुद्धी हे काय होतं, मनबुद्धी प्रयत्न न करता शुद्ध निरंतर आणि सर्व बंधनाच्या पलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत जाते, परमात्मा तत्वापर्यंत जाते आणि त्या स्वतःच्या स्वरूपापाशी स्थिर होते. याला म्हणतात निर्विकल्प समाधी किंवा निर्विकल्पक संन्यास. आणि हा सगळ्यात श्रेष्ठ संन्यास आहे मंडळी, यात शंकाच नाही. पण यासाठी काय करावं लागतं, सर्व कर्मांचा त्याग करणं म्हणजेच कर्मसंन्यास करणं अतिशय आवश्यक असतं. सर्व कर्मांचा त्याग करणं आवश्यक असतं. आणि जोपर्यंत आपण व्यवहारी जगात राहतो आहे तोपर्यंत काय होतं, कर्म तर माणसाला करावंच लागतं. आणि कर्मामुळे मनबुद्धी मन बहिर्मुख होतं, हे तितकंच सत्य आहे. विषयांकडे आकर्षलं जातो आपण आणि त्यातही काही शंका नाही. त्यामुळे काय होतं, त्यामुळे मग प्रयत्न करूनही समाधीच्या अभ्यासात हे विषयांचं आकर्षण मध्ये अडथळा ठरतं. ते अडथळा ठरतं. त्यासाठी काय करावं लागतं, सर्व विषयांपासून मनाला निवृत्त करावं लागतं, पूर्णपणे निवृत्त करावं लागतं. म्हणजेच सर्व कर्मांचा किंवा कशाचा त्याग करावा लागतो, सर्व कर्मांचा संन्यास करावा लागतो असं करावा लागतो. आणि त्याशिवाय सविकल्पक किंवा निर्विकल्पक समाधीसुद्धा किंवा संन्यासापर्यंत पोचताच येत नाही. आता या दोन संन्यासांबद्दल भगवंत इथे सांगत नाहीत नक्कीच. कारण हा जो मार्ग आहे ना, त्याच्यामध्ये विवेक करणं आवश्यक असतं. शास्त्रांचं श्रवण मनन चिंतन हे पूर्ण व्हायला पाहिजे, पूर्ण वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. ज्यांनी हे केलं त्यांच्यासाठी हा आहे. पण आणखी तिसऱ्या प्रकारचा एक संन्यास शास्त्रग्रंथ सांगतात बरं का, तो आपल्यासारख्या माणसांसाठी आहे. कारण आपली स्थिती अर्जुनासारखीच आहे. आपली स्थिती काय वेगळी आहे. आपण थोडेफार वाचलं ऐकलेलं आहे जरूर, त्यात शंकाच नाही. पण अजूनही जगातले विषय वस्तू व्यक्ती भोग याच्याबद्दल आपल्यामध्ये आकर्षण आहेच ना. आणि तेही काही कमी झालेलं नक्कीच नाही आहे. आणि अर्जुनाची पण हीच स्थिती होती ना. त्याच्यासाठी या तिसरा संन्यास भगवंत सांगतायत. याला म्हणतात विविदिशा संन्यास. विविदिशा म्हणजे वेदितुम इच्छामी, की मला जाणण्याची इच्छा आहे. जाणण्याची इच्छेने घेतलेला संन्यास. म्हणजे काय करायचं, आपण हे जाणतो की कर्मयोग करून अंतःकरण शुद्ध होतं, निश्चित होतं. आणि शुद्धकरण हे आत्मज्ञान प्राप्तीचं साधन बनतं, हेही आपण जाणतो. अगदी खरं आहे. पण नुसतं जाणलं, त्याचा अजून अनुभव कुठे घेतला आहे. अजून काही आपण त्याचा अनुभव घेतलेला नाही. आणि तशी इच्छा तरी आहे की नाही शंकाच आहे ना. तशी आपल्याला इच्छा तरी आहे की नाही शंकाच आहे. आणि म्हणून भगवंत काय सांगतायत की कर्मसंन्यास करणं किंवा कर्मयोग करणं हे दोन्ही श्रेष्ठ आहेत, याबद्दल काही संशय नाही. पण तदोस्तु कर्मसंन्यासात कर्मयोग विशिष्यते, हे आपल्यासाठी आहे बरं का, हे आपल्यासाठी आहे. ते काय सांगतायत, जोपर्यंत अजून विवेक वैराग्य संपन्न केलं नाही, जोपर्यंत राग द्वेष आवड नावड आसक्ती माया मोह शिल्लक आहेत, अजूनही विषयभोगांमध्ये आपल्याला रस आहे, त्याने संन्यास घेऊ नये. का बरं, कर्म टाकू नये. कारण ते त्याला सहाय्यकारी न होता दुःखद होईल. मग अशा मंडळींनी काय करावं, ते म्हणतात यावत जीवम अग्निहोत्रम कुर्यात अह संध्या उपासित. शास्त्रग्रंथ सांगतात अग्निहोत्र करावं. पण अग्निहोत्र याचा अर्थ सारख्या सिगरेटी ओढणं नव्हे, लक्षात घ्या. नाहीतर काय होतं, यावत जीवन, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत सिगरेट एवढीत राहा, असा याचा अर्थ नक्कीच नाही. आणि असं भगवंत सांगत नाही. श्रुती काय सांगते, संध्या करा. किंवा श्रुतीने अगदी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की श्रुतीमध्ये त्रिकाल संध्या सांगितली, अग्निहोत्र सांगितलं, हे खरं आहे. पण आज त्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे का, आज ते करायला आपल्याला वेळ कुठं आहे, हे अगदी खरं आहे. म्हणून भगवंताने गीतेमध्ये आणखीन सोपा मार्ग सांगितला, आणखीन सोपा मार्ग. त्याने काय सांगितलं, कर्मयोग करा. कर्तव्य कर्म टाकू नका, ती जरूर करा, ती सोडून नाही द्यायची. पण मी कर्तव्य करतो ही भावना सोडा. त्याच्याऐवजी काय करा, प्रत्येक कर्माचा कर्ता भगवंतच आहे हे ध्यानात ठेवा. म्हणजे प्रत्येक कर्म त्याच्या फळासकट भगवंताला अर्पणही करून टाका. नंतर असंही करा, कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणीचे कर्म ह्या हे करा, असं त्याला म्हणायचं आहे. आणि मग काय करा, त्याने चित्तशुद्धी होईल.
त्याने तुमचं चित्त शुद्ध होईल. विषयांमध्ये राहूनही हळूहळू आसक्ती कमी कमी होत जाईल, हे नक्की आहे. आणि मग आपण ज्ञानप्राप्तीचे अधिकारी होऊ, निश्चित होऊ. हा आहे श्लोकाचा शास्त्रार्थ. आता हे सगळं ऐकलं ना की काही मंडळींच्या चेहऱ्यावर मला भाव असा दिसतोय बरं का, की फार अवघड आहे हो, हे काही करायला सोपं नाही का? त्यापेक्षा सोपा अर्थ सांगत जा ना, आम्हाला तो सहज समजेल तरी. आता म्हणूनच तुम्हाला सोपा असेल असा, पचेल रुचेल असा अर्थ सांगतो, हे लक्षात ठेवा. पण शेवटी मंडळी हे जाणलं पाहिजे की अभ्यास करतो आहे आपण भगवद्गीतेचा, आणि भगवद्गीता शास्त्रग्रंथच आहे. प्रस्थान तळीमधला ग्रंथ आहे, निधिध्यासनाचा ग्रंथ आहे, त्यामुळे हा वेदांताचाच ग्रंथ आहे ना, हे तर सत्य आहे. आणि शास्त्रग्रंथ आहे असं माझं मत नाही बरं का, हे स्वतः भगवंतांचं मत आहे. स्वतः भगवंतांनीच गीतेमध्ये सांगितलं आहे. यापैकी आता 15वा अध्याय आहे बघा गीतेचा, आणि आपल्यापैकी अनेकांचा पाठही असेल. त्या 15व्या अध्याय शेवटच्या श्लोकात भगवंत काय सांगतायत, इति गुह्यतमं शास्त्रम. म्हणजे जे गीताशास्त्र आहे ते शास्त्र तर आहेच, पण कसं आहे, गुह्यतम शास्त्र आहे. गुह्यतम म्हणजे इंग्रजीमध्ये असतं ना गुड बेटर बेस्ट, तसं हे आहे. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. पण इथे गुह्याचा अर्थ सिक्रेट नाही आहे, गूढ नाही, तर श्रेष्ठ, श्रेष्ठ असा अर्थ आहे. आता गुह्यशास्त्र म्हणजे श्रेष्ठ शास्त्र कुठली कुठली आहेत? पहिलं धर्मशास्त्र. धर्मशास्त्र श्रेष्ठ आहे. धर्मशास्त्रामध्ये काय असतं, वागणुकीचे नियम असतात. वागणुकीचे नियम असतात, कोणती कर्म केलीच पाहिजेत, विहित कर्म कोणती, निषिद्ध कर्म कोणती, कुठली कर्म करू नयेत. तसंच कर्माची फळं काय असतात, पाप पुण्य, स्वर्ग नरक, पुनर्जन्म इत्यादींचं विवेचन त्याच्यामध्ये असतं. तसंच नंतर धर्माचे सिद्धांत असतात. त्याचबरोबर सर्व सर्व संस्कार असतात. 16 संस्कार आहेत, त्या सगळ्यांचं वर्णन असतं. 4 आश्रम, 4 पुरुषार्थ, असं सगळं विवेचन धर्मशास्त्रात येतं. हे आहे गुह्यशास्त्र. पण ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ गुह्यतर कुठलं श्रेष्ठ आहे? उपासनाशास्त्र. उपासनाशास्त्र. आता उपासनाशास्त्रामध्ये काय येतं? उपासनाशास्त्रामध्ये कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याचं विवेचन असतं. त्यामध्ये काय असतं, यज्ञयाग असतात, कर्मकांड असतं, नामस्मरण असतं. तसंच कुठल्याही देवताची उपासना करताना त्या त्या देवताची उपासना कशी करावी हे लिहिलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ गणपतीचं उपासना करायची असेल तर काय करावं लागतं, अथर्वशीर्ष म्हणावं लागतं. शंकराला रुद्राचा अभिषेक करावा लागतो. विठ्ठलाला तुळशीची माळच व्हावी लागते. तुम्हाला जर गुरुदेव दत्तांची उपासना करायची असेल तर गुरुचरित्र वाचावं लागतं. तसंच नामजप वगैरे करावा लागतो. हे सगळं उपासनाशास्त्रात येतं, आणि म्हणून हे गुह्यतर शास्त्र आहे, थोडं श्रेष्ठ. पण सर्वात श्रेष्ठ कुठलं आहे? अध्यात्मशास्त्र, गुह्यतम. का बरं? कारण ह्याच्यामध्ये स्वस्वरूपाचा शोध कसा घ्यावा, भगवंताशी एकरूप कसं व्हावं, ह्याच्या साधना सांगितलेल्या असतात हो. हे फार महत्त्वाचं आहे, त्यात शंकाच नाही. म्हणजे प्रथम जीवनात जीवनमुक्ती कशी मिळवावी, आणि मृत्यूनंतर भगवंतामध्ये मिळून कसं जावं, त्याचा आपला स्वतः झालं आहे त्याच्यामध्ये कसा करावा, हे सगळं या शास्त्रात सांगितलेलं असतं. आणि शास्त्रांचा आणि गीतेचा उद्देश तेच तर आहे, आणि म्हणून हे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे, यात काही संशय नाहीच आहे. आणि आता मंडळी आपण 4 अध्याय पूर्ण केले गीतेचे. याचा अर्थ आता आपण काही ज्युनियर KG, सिनियर KG, छोटा शिशु, मोठा शिशु असे नाही राहिलो. हळूहळू आपल्याला शास्त्रांचे सिद्धांत जाणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, यात काही संशय नाही. आणि म्हणून हे सारं सांगतो आहे, त्यातून आपल्या सर्वांची प्रगती व्हावी हीच तळमळ आहे, दुसरं काही नाही. असो, आता सोपा आणि सर्वांना समजेल असा अर्थ सांगतो बघा. काय होता अर्जुनाचा प्रश्न, काय होता की मी कर्मसन्यास करू का कर्मयोग करू, माझ्यासाठी योग्य आणि श्रेयस काय आहे ते सांगा. आता मंडळी प्रश्न जर चुकीचा असेल तर उत्तर काय मिळेल लक्षात घ्या ना. कसं उत्तर मिळेल बघा. लहानपणी आपण शाळेत शिकत होतो. शाळेत शिकताना एखादं गणित सोडवायला घेतलं आणि काही केलं तरी उत्तर सापडत नाही असं दिसलं की आपण काय करायचो, गाईड पाहायचो. कारण गाईडच्या शेवटी उत्तरं दिलेली असतात मागच्या बाजूला, ते आपण उत्तर पाहिलं. असं दिसतं की आपण जो प्रश्न सोडवतो आहे त्याचं उत्तर 570 आंबे असं आहे. आता कसंही प्रश्न सोडवला तरी 570 आंबे असं उत्तर येतच नाही आहे. मग आपण काय करतो, आपण गुरुजींना किंवा शिक्षकांना विचारतो की गुरुजी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने सुद्धा मी हे गणित केलं, पण तरीसुद्धा उत्तर बरोबर 570 आंबे येत नाही. मग ते काय करतात, ते स्वतः जरा त्यात लक्ष घालतात. आणि मग त्यांच्या असं लक्षात येतं की या प्रश्नात जिथे 43 छापलं आहे ना, त्याच्याऐवजी ते चुकीचं आहे, ते 53 पाहिजे.
ते 53 घेतलं तर मग उत्तर बरोबर येतं. म्हणजेच काय होतं, मूळ प्रश्नच चुकीचा होता ना. तसं होतं बघा. तसंच कर्मसन्यास करू का कर्मयोग करू, हा खरा म्हणजे प्रश्न चुकीचा आहे. अतिशय चुकीचा प्रश्न आहे. का बरं? कारण बघा ना, आपण सद्गुरूकडे किंवा संताकडे गेलो आणि आपल्या प्रश्नात जर चूक झाली तर ज्ञानी माणसं काय करतात, अगोदर तो प्रश्न ठीक करून घेतात. ठीक करून आपल्याला नक्की काय विचारायचं आहे हे ते जाणतात आणि मग त्याचं उत्तर देतात. मग आणि म्हणून त्या काय म्हणतात, बघ अर्जुना, तू जे विचारतोयस की नाही की कर्मयोग करावा की कर्मसन्यास करावा, काय त्यातलं श्रेयस्कर आहे, खरं म्हणजे या प्रश्नाने उभं दोन्ही श्रेयस्करच आहेत. पण कर्म करणं किंवा कर्मापासून दूर राहणं या दोन्ही गोष्टी समजदारीने कराव्या. जेव्हा कर्म करणं आवश्यक आहे तेव्हा कर्मच केलं पाहिजे आणि जेव्हा कर्मातून निवृत्त होणं आवश्यक आहे तेव्हा कर्म सोडलंही पाहिजे, त्याचा त्यागही केला पाहिजे. जसं झोपणं आवश्यक आहे वेळेवर, तसंच वेळेवर उठणंसुद्धा आवश्यक आहे की नाही? नक्कीच आहे. जसं जेवण आवश्यक आहे तसंच अगदी पोट भरलं तरी खायचं सोडायचंच नाही, ते थांबवलंही पाहिजे ना. नक्कीच. जसं प्रवचन सुरू करणं आवश्यक असतं तसं ते वेळेवर संपवणंही आवश्यकच असतं ना, त्यात काही संशयच नाही. आणि हे प्रवृत्ती निवृत्तीचं जे संतुलन आहे ना, ते आवश्यक आहे की नाही? निश्चित आवश्यक आहे. नाही तर काय होईल, आपल्या तर राजकीय लोकांसारखं होईल. राजकीय लोक बघा ना, काही राजकीय लोक कितीही वय झालं तरी खुर्ची सोडतच नाहीत. तसं होऊ नये ना. आता अर्जुनाचा प्रश्न कसा आहे पहा. तो म्हणतो की समजा मला कसं, उदाहरण सांगतो मी, लक्षात येईल. समजा मला ड्रायव्हिंग शिकायचं आहे, मोटर शिकायची म्हणा, स्कूटर शिकायची म्हणा. आता मला जो शिकवणारा माणूस आहे त्याला मी असं विचारलं की हो, ड्रायव्हिंग करताना ॲक्सेलेटरवर पाय ठेवायचा असतो का ब्रेकवर पाय ठेवायचा, काय दाबायचं या दोघांपैकी? तेव्हा तो काय सांगेल बरं? तो सांगेल, हे बघा, जेव्हा तुम्हाला वेग वाढवायचा असेल तेव्हा ॲक्सेलेटरवर पाय ठेवा आणि जेव्हा वेग कमी करायचा असेल तेव्हा ब्रेक दाबा. सोपं आहे की नाही? आणि हे जे स्वातंत्र्य आहे ना, की पाहिजे तेव्हा कर्माला प्रवृत्त व्हावं आणि आणि योग्य वेळेला कर्मातून निवृत्त व्हावं, हेच तर संतुलन आहे. दुसरं संतुलन काय असतं? ह्यालाच तर संतुलन म्हणतात. हे खरंच आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात, तोयस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. कर्म सोडण्यापेक्षा कर्मयोग करणं केव्हाही चांगलं, त्यात शंकाच नाही. अहो, कर्म सोडायचं याचा अर्थ प्रथम कर्म केलं तर पाहिजे ना, त्याशिवाय कसं सोडता येईल? हे नक्कीच आहे. आणि जोपर्यंत अंतःकरणामध्ये रागद्वेष आहेत, आवड नावड आहे, तोपर्यंत कर्मात राहणं चांगलं श्रेष्ठ आहे. कर्तव्य कर्म जरूर करावं, त्यात शंकाच नाही. पण हळूहळू मी करता नसून भगवंत करता आहे या भावनेने कर्तव्य कर्म करीत जावं, असते. आणि मग काय होईल, असते कर्तृत्व व्हावं कमी होत जाईल, कर्तृत्व भावना कमी होत जाईल आणि मग फळाची आवश्यकता हळूहळू नाहीशी होईल ना. कमी करताच नाही तर फळ मला कसं मिळेल, हे नाहीशी होते. म्हणजेच अंतःकरण त्या प्रमाणात शुद्ध होत जाईल नक्की. आणि स्वतःचं स्वरूप जाणण्याची जिज्ञासा निर्माण होईल, नक्की नाही होईल, ह्यात शंकाच नाही. वैराग्य प्राप्त होईल आणि मग कर्म सोडणं योग्य आहे, मग काही प्रश्न येत नाही. हे खरंच आहे. अहो, त्यासाठी तर आपल्या धर्माने 4 आश्रम सांगितले आहेत ना. 4 आश्रम कशासाठी? धर्माचं म्हणणं असं की ब्रह्मचारी असताना विद्याभ्यास करा, पुढच्या जीवनाचा पाया घाला, त्यावेळेला इतर भानगडी करू नका. हो, हे नक्कीच आहे. आणि मग काय झालं, मोठं झाल्यावर एकदा संसार मागे लागला की मग शिकता येत नाही, हे नक्कीच आहे. शिकायचा प्रयत्न नका करू. एकदा लग्न केलं की काय करा, संसारात लक्ष द्या ना, गृहस्थाश्रमी बना. आणि मग काय करा, सर्व गृहस्थाश्रमातली जी कर्तव्य आहेत ती चोख करा, त्यात काही संशयच नाही. आणि संसार करावा नेटका, हे गृहस्थाश्रमासाठीच आहे ना, त्यात काही शंका नाही. पण एकदा मुलं मोठी झाली, आपापल्या धंद्या उद्योगाला लागली की मग काय करावं, वानप्रस्थाश्रम स्वीकारावा, असं आपला धर्म सांगतो. वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात प्रस्थान करण्याची तयारी करणं. आता वनात जाण्यासाठी काय तयारी करावी लागते? हो, काहीच नाही, आहे ते सोडावं लागतं उलटे. खरंच आहे ना. आणि आता हल्लीच्या काळात की आपल्याला खरंच वनात नाही जायचं, हो, घरातच जायचं आहे. पण मग संसारातलं लक्ष हळूहळू कमी करायला पाहिजे ना, आसक्ती तर कमी करता आली पाहिजे आणि भगवत चिंतनाकडे स्वतःला वळवलं पाहिजे. एकदा चित्तशुद्धी पूर्ण झाली की शास्त्रांचा अभ्यास करून चिंतनाच्या द्वारे आपण प्रयत्न करावा मोक्ष साधण्याचा, हे नक्कीच आहे, यात काय संशय आहे, ते केलंच पाहिजे. या दुसऱ्या श्लोकावर भाष्य करताना ना ज्ञानदेवाने फार छान दृष्टांत दिलं बरं का. ते काय म्हणाले बघा, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगी कीर पांगळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय करणी. ते काय म्हणतात,
नदीच्या पलीकडे जायचं आहे समजा, 2 मार्ग आहेत, एक तर पोहून जावं किंवा दुसरं होडीन जावं. आता पोहून जाणारा नक्कीच तिथे पोचू शकतो आहे खरंच, तिथेच होडीन जाणाराही पोचणार आहे, ह्यात काही संशय नाही. शिवाय होडीन जाणं केव्हाही श्रेष्ठ आहे, कारण काय ते सर्वांत शक्य आहे, सोपं आहे. पोहणारा श्रेष्ठ हो नक्कीच, ह्यात काही शंकाच नाही. पण तेथे ज्याला पोहणं जमतच नाही त्यांनी काय करावं, होडीन जावं, उलट कमी कष्टात जाता येईल की नाही. आणि म्हणून काय करा, संन्यास योगापेक्षा ज्ञानयोगानं जाणं ज्यांना जमतं ते ठीक आहे, पण ज्यांना जमणार नाही त्यांनी कर्मयोग करावा, निश्चित करावं, त्यात शंकाच नाही. शेवटी आपल्याला साध्य गाठायचं आहे, त्यात कमी जास्त श्रेष्ठाचं काहीच नाही आहे. दोन्ही मार्ग योग्य, जसा अधिकार तसा करावा विचार, इतकाच फरक आहे, दुसरं काय आहे हे निश्चित आहे. आणि एक लक्षात घ्या मंडळी, ज्यांनी खऱ्या अर्थाने हा जो कर्मयोग केला ना, अशा माणसाची लक्षणं भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात बघा. कर्मयोग केला अशा माणसाची जी लक्षणं आहेत ना पुढची, जे काय भगवंत सांगतायत ती जर आता बघूया आपण कशी सांगतायत ती. पण याच्यात काय झालं आहे, सगळी लक्षणं भगवंताने इथे सांगितली नाही आहेत. आता ज्यांनी खऱ्या अर्थाने कर्मयोग केला आहे, कर्मफळाचा त्याग केला आहे, अशा माणसांची लक्षणं भगवंत पुढच्या श्लोकात सांगतायत. त्या अर्थात आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.